बंजारा वर्ल्ड चैनल हमारी संस्कृति हमारो अभिमान मैं अनिता राठोड बंजारा डॉक्टर स्पेशल कार्यक्रम में તમારું શેરું સ્વાગત છે। આજ આપણ ભેટેવાળા છા ડોક્ટર સંયોગિતા નાઈક જે ભૂલ તજ્ઞ છે। તો ચાલો આપણ ભેટાવું નહોતી। જય સેવાલાલ। जय सेवालाल। मैडम તમારો પરિચય દો। जय सेवालाल। मैं डॉक्टर संयोगिता विजय नाईक भूल तज्ञ छू आणि सध्या बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल पुणा ये ठिकाणी बधिरीकरण शास्त्र विभाग ये विभागे प्रमुख छू। 20 वर्षे ती सर्विस सेम छू। मार शिक्षण MBBS शिक्षण 1986 से ती सुरू है गोच और बाद में MBBS बाद में MD की आणि और बाद लेक्चररशिप बस प्रोफेसरशिप आणि अब मग HOD करून कार्यरत छू बीजे मेडिकल कॉलेज। तो मैडम भूल तज्ञ हमने मन भी वतरा मालूम छे मार बंजारा समाज कतरा मालूम छे वो हमने मालूम छे पण भूल तज्ञ ये नेमका काही काम करस या बद्दल हमने माहिती। भूल तज्ञ आणि भूलशास्त्र ये बद्दल खरी तर इतिहास नक्कीच एक मनोरंजक छ आणि थरारक बी छ। म्हणजे मग कुचू तोंड की 200 ते 150 वर्षेपूर्वी जना एखादी ऑपरेशन करायचं एखादी गाठ काढायचं किंवा काय करायचं जना फार अघोरी उपाय होते ते। म्हणजे अघोरी उपाय म्हणजे कसो की खूप दारू पराणो आणि मग बेशुद्ध करणं किंवा एखादी मातेनच मार देणं आणि बेशुद्ध करणं किंवा एखादा हातपग बांधून वर ऑपरेशन करणं किंवा एखादा खूप थंड कर देणं एखादी भागेर जर ऑपरेशन करायचं वो भाग एक अतिशय थंड करणं बर्फेती आणि बस सर्जरी करणं किंवा आपले जे अफूचं गांजाचं किंवा धतुरा असे वनस्पती उपयोग करून थोडाशे बेहोश कर दे आणि बस ऑपरेशन करेल असो फार अघोरी उपाय हे ते आणि हो माई पेशंट दगावते म्हणजे तोंड कुजू अब तोंड चिमटा काढी तरी तो पेन हेवाळो तो अतरा मोठी मोठी सर्जरी करचं ओ माई स्किन काप कट व्हायचं बाहेर ऑर्गन म्हणजे ऑपरेशन मोठे मोठे ऑपरेशन होत आणि विदाउट पेन विथ पेन पेशंट सहनच कर सकेनी नी कारण वो भूल शास्त्र ही फार अतिशय महत्त्वेर आणि रिस्की ब्रांच खरी तो। पण खूप लोक अजी वत्रा अवेअरनेसची खूप लोकून काही वाटायचं भूल म्हणजे काही एखादी ऑपरेशन सुरू आहे गो भूल देना के भूल तज्ञ पस काही संबंधचे बरोबर। पण असोचीचा भूलशास्त्र ही अतिशय महत्त्वेर शास्त्राचं आणि 19th सेंचुरी ती वर म्हणजे शास्त्रमय आधुनिकता होगी मोठे मोठे शोध लागे आणि अब ये 20th सेंचुरी आता ड्रग्स म्हणा किंवा वर पुरता वापरले जाणारे मशीन म्हणा ॲनेस्थेशिया मशीन की जे ॲनेस्थेशिया मशीन एक रचं वो मशीनेद्वारे आपण पेशंटेन ऑक्सिजन देणं नायट्रस ऑक्साईड देणं किंवा इतर भुलीर औषध देणं गुंगेर वो ॲनेस्थेशिया मशीन एकदम मॉडर्न हे गोचं आणि औषध बी अत्रा सुंदर आणि आचे आयचं म्हणजे साईड इफेक्ट कमीच आणि प्रभाव जास्तच अशेमुळे बस सुसह्य हे गोच आणि एक ती ॲडव्हान्स सायन्स हे गोच भूल तज्ञ म्हणजे। आणि भूल देताना असो मत समजतो की भूल देना के बाजून हे असो रे नी भूल शास्त्र म्हणजे 2 मिनिटे खूप काही बोलतो। भूल शास्त्र म्हणजे ॲनेस्थेशिया म्हणजे टेम्पररी कंट्रोल लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे आपण वर कॉन्शियसनेस घालाना बरोबर पण वो कसो कंट्रोल राहतं कॉन्शियसनेस घरार बाद पेशंटेर हार्ट रेट ब्लड प्रेशर ऑक्सिजन श्वासोश्वास ही सारी कंट्रोल कोण करायचं ॲनेस्थेटिस्ट करायचं। ओके तो भूल तज्ञ ये कंट्रोल करस येस म्हणजे शरीर क्रिया व्यवस्थित रकाडन ऑपरेशन कारण प्रत्येक मिनिट वो हात जे पल्स रच आपणी वो परती छोडच सकेने किंवा मोठे मोठे व्यवस्थित आधुनिक मॉनिटर्स आवगेच जे पर आपण हार्ट रेट दखाव ब्लड प्रेशर दखाव ECG दखावचं
पस टेम्परेचर दखावचं बरोबर डेप दखावचं ॲनेस्थेशार ज्यामुळे फार ॲडव्हान्स ब्रांच हेगीचं आणि भूलतज्ञ एक ॲडव्हान्स म्हणजे भूलतज्ञ हे पुरता MBBS डिग्री आवश्यक आवश्यक आणि ओर बाद हां 3 वर्षे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे स्पेशालिटी ब्रांच आहे ब्रांच म्हणजे MBBS बाद 3 वर्ष डिग्री कोर्साचं ओरच पाहतो भूलतज्ञ करत मॅडम तुमकां आज माहिती दिली कारण की मार बहन जना ऍडमिट हे मिलती तो सीजरी सारू लेजार येते पच डॉक्टर के की भूल तज्ञ बलाणू लागत जना मग सांभळती की भूल तज्ञ काही रच हा फक्त काही रच अत्राच मालूम होतो की ओन भूल देणू लागत पण तम जे काही शे आज हमार बंजारा समाज आहे आणि भूलतज्ञ म्हणजे काही अनिता ओमे वेगवेगळे प्रकारचं म्हणजे जनरल ॲनास्थेशिया रिजनल ॲनास्थेशिया Okay. लोकल ॲनास्थेशिया हा आणि ही टाईप ऑफ ॲनास्थेशिया ही डिपेंड केपरचं की पेशंटेर कोणशे टाईप ऑफ सर्जरी हेरीचं ओके म्हणजे मातेर सर्जरी हेरी हे तो जनरल ॲनास्थेशियास लागे ओके ओ माय बी हा प्रकारचं पण आम जर सिझरियन सेक्शनचं किंवा पगेर सर्जरीचं तो आपण रिजनल ॲनास्थेशिया न्यूरॉक्झियल ब्लॉक म्हणजे हा. पाठीम इंजेक्शन देईन ओके ओमई ती फक्त अधोभाग आपण बधीर करायचा हेटेरो पेशंट होशेंब्रचं ओके फक्त हेटेर भाग बधीर करायचा ओन आपण रिजनल ॲनास्थेशियाकीचा किंवा लोकल ब्लॉक रचा अब समजा तार येतं ये हातेर ऑपरेशन करेचं येत गाडचं किंवा फ्रॅक्चर एगोचं तो फक्त येतं भूल त्याचं ये नसेल जे पुरवठा करायचं येऊन वत भूल दे फक्त एक हात बधीर करे किंवा कॅटरॅक्ट सर्जरीचं कॅटरॅक्ट सर्जरी फक्त ड्रॉप्स नाकाचं औषध ओके भुलेर औषध भुलेर औषध. आणि बधीर जा ओके तो असे वेगवेगळे प्रकार आणि ही प्रकार बी डिपेंड्स ऑन म्हणजे पेशंटेर ऑपरेशन कायचं पेशंटेर कंडिशन कायचं ओके ऊपर डिपेंड ऊपर राहतं depend. म्हणजे ऊ भूल तज्ञ कारण ऊ तज्ञ माणसच माणूस. ठराय सकच हा. की येन कशी भूल दे आणि भूल देर आंग भूल तज्ञ वर पूर्णपणे एक्झामिन करच पेशंट ओन काही आवश्यक छ वो सारी इन्व्हेस्टिगेशन करायचं म्हणजे ब्लड इन्व्हेस्टिगेशन ECG एक्सरे सारी करन आणि पच ठरावचं की पेशंट फिट छ की कोणी जर एखादी HB फारच कमी ह तो ओन अनफिट करच आंग ब्लड देणू पडायचं किंवा एखादी डायबिटीस कंट्रोल कोणी ह तो आंग कंट्रोल करायचं पच भूल त्याचं असो आणि इमर्जन्सी रोखते पच हाय रिस्क कारण आपण कन्सेंटला जा पेशंट 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 हा की तमने ये भूल देताना किंवा शस्त्रक्रिया करताना असा धोका संपवू शकतो असं आपण कन्सेंटला जा तो मॅडम घणच आज माहिती दिली की भूल तज्ञ बी वेगवेगळ्या प्रकारच तो खरंच मॅडम मन मालूम येतो कोणी की आता 2-3 प्रकारच आणि वेगवेगळ्या सर्जरी सर्व वेगवेगळे भूल तज्ञ आवच आणि वतही करच तो मैडम तमारो एजुकेशन तो तम के ना कीजो तम कतेर तांडेल छो मार माहेरचं चाळीसगाव म्हणजे मार बाबार तांडोचं पिंपरखेड म्हणजे चाळीसगाव तालुकाचं जळगाव जिल्हा खानदेश विभाग ओके खानदेशी में ओमैर पिंपरखेड ही तांडोचं ओमै मार बाबार गावचं मार एज्युकेशन नंतर पुन्हा घेऊ 12वी पर्यंत तो चाळीसगाव येते और बाद पुन्हा घेऊ 12वी बाद आणि 12वी बाद MBBS MD पुन्हाच येऊ पच मार वाया येऊ मार सासर छ यवतमाळचं मार मिस्टर बी डॉक्टरचं अरे वा चेस फिजिशियनचं आणि मार सासू ससर प्रायमरी टीचर हे ते हेड टीचर रिटायर्डचं मार एक देवर इंजिनियरचं USNचं देवर आणि इंजिनियरचं अरे आणि तमिन छिदापर वगैरे मॅडम मंदी छोरीचं दोई छोरी वेल एज्युकेटेडचं आणि दोय बी USNचं व तर पोस्ट ग्रॅज्युएशन कितीचं आणि व त्याचा हो सर्व्हिसेंचं तो मन वाटत की मॅडम तो स्वतः शिकन अत्रा मोठो शे सांभाळरेच पण ओर सोबत म्हणून छोरी म्हणून एक नानकी अशी खेड्या माहिती आता आणि सिटी माई प्रॉपर शिकणू आणि आज स्वतःरू नाम करणू घण मोठो आजचं मॅडम मी तो मन वाटत की आपण बंजारा समाज प्रत्येक छोरी म्हणून अंग बी शिकाय तो मॅडम तम युवा पिढी सारू काही संघर्ष माहिती नर्सिंग माही किंवा डॉक्टरी क्षेत्र माही आणि
कोर्स और कहीं तो म्हणती तो डॉक्टर क्षेत्रे माणूपुरता अडचणी 12वी सायन्स लागच आणि ओमाई बायोलॉजी ग्रुप लागच. हाँ हाँ 12वी बायोलॉजी ग्रुप बी ग्रुप काचा आपण हाँ. और बाद 12वी बाद नीट एक्झाम वाचं हाँ. म्हणजे एंट्रन्स एक्झामचं नॅशनल एंट्रन्स एक्झाम तो ओमाई नीटे मार्फत पच सेंट्रलाइज ऍडमिशन रचं हाँ. फर्स्ट प्रेफरन्स MBBS और बाद BMS पच और बाद BHMS पच फिजिओथेरपी कोर्स रचं हाँ. पच नंतर नर्सिंग कोर्स रचं Nursing. आणि अब नवीन जे आहेच नी टेक्निशियन कोर्स करंत कचं जे असिस्ट करायचं म्हणजे हे सर्जनचं किंवा अनेस्थेटिस्ट किंवा इतर फिजिशियन म्हणजे डॉक्टरेट असिस्ट करे आहे Assist करे. टेक्निशियन वो 12 नीट लागे नाही नीट लागेल. पण जे कमी मार्कचं किंवा खेडापर्यंत कारण अब अत्रा ऍडमिशन हेरीचं बरोबर. आणि वो फार युजफुल ब्रांच बीचं म्हणजे वो टेक्निशियन कोर्स 3 वर्ष रचं एक वर्ष इंटर्नशिप रचं हाँ. और बाद उंदून हॉस्पिटल एम जॉब लाग सकचं हाँ. आणि MBBS तो माहीत तो डॉक्टर हो स्वतः हम्म. आणि और बाद पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस रचं म्हणजे नर्सिंग एन बी 12वी सायन्सच लागचं आणि मेरिटनुसार उंदून कोर्सेस कोर्स. रचं. तो आता एक मॅडम के की जे नर्सिंग एमाई किंवा डॉक्टर एमाई जायचं तो नेट एरमुळं घण नो छेजा पर लार पड पण न नेट देता बी તમને ડોક્ટર ફિલ્ડેમાં किंवा ડોક્ટર નિગડિત તો મેડમ આ બસ માહિતી दिली हां टेक्निशियन करन तो તમે टेक्निशियन एरो बी कोर्स करू શકો છો आणि समाजाची सेवा करू શકો છો. टेक्निशियन में भरपूर ब्रांचेसचं म्हणजे इमर्जन्सी मेडिसिन टेक्निशियन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन ICU क्रिटिकल केयर टेक्निशियन लैब टेक्निशियन तो ये अपने खेड़ा में पूरा और लाभ ले सकत. आज कोविड सिच्युएशनचं मॅडम आणि ससून ही हॉस्पिटल पुरा महाराष्ट्रामध्ये हॉटस्पॉट येतो व तर आपण गोर बंजारा छोरी एक महिला डॉक्टर करण तम जे कार्य किदे खरोच मारो पुरा बंजारा समाज पर अभिमान करस की आज आता पॅन्डेमिक सिच्युएशन आहे माही तमशे हँडल किदे तो मॅडम ओरो अनुभव कू येतो हमाती शेअर. अनिता जेव्हा जना कोविड पॅन्डेमिक डिक्लेअर हो हां है ना वो यो मार्च 2020 मच आणि आपणे कन पेशंट आहे पहिलो पेशंट पुना पुन्हा 9 मार्च तो 9 मार्च इन पहिलो पेशंट नायडू हॉस्पिटल इन ऍडमिट हो बरोबर. पण नायडू हॉस्पिटल अत्री तयारी कोणी येते मॅन पॉवर कोणी येते तो ससून हॉस्पिटल खरीच सारी एन रोणी रे नेणो की ससून सारी डॉक्टर्स जे दने ती कामेन लागे आणि महत्व म्हणजे अनेस्थेशिया ब्रांच मेडिसिन ब्रांच आणि चेस्ट फिजिशियन ब्रांच ये 3 ब्रांच जे ना आपण कोर ब्रांच काचा बरोबर. जे पूर्णपणे भार सांभाळायचं म्हणजे वो ब्रांचेर प्रोफेसर पासून ते रेसिडेंट्स पासून सारी पहिले दने ती काम करायचं आणि पच नंतर 9 मार्चेर बाद पच संख्या बढ़ती गी पहिली तो 5च संख्या आहे ती पच 11 वेगळी पच तो अगणित संख्या आहे आणि वत्रा मॅन पॉवर किंवा वत्री फॅसिलिटी ICU पच नंतर एकदम क्रिटिकल पेशंट आहे लगे क्रिटिकल पेशंट पच ससूनेम ऍडमिट व्हायला लगे ससूनेम 31 मार्चेन पेशंट ऍडमिट हो पहिलो आणि और बाद पच ऍडमिटच हो और पुरता मोठी नवीन बिल्डिंगच हम सोपा दिने की वो कोरोना बिल्डिंग पच वो कोरोना बिल्डिंग आहे जवळजवळ 700 ते 800 पेशंट एक दनेम रहते ते आणि ओमाय बी क्रिटिकल म्हणजे अनेस्थेशिया रोड कायचं अनेस्थेटिया नुसती भूल देर काम करेनी अनेस्थेशिया क्रिटिकल केअर बी सांभाळत म्हणजे इंटेन्सिव्हिस्ट बी कचा आपण अनेस्थेटिस आहे म्हणजे इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे काही जे क्रिटिकल पेशंटचं क्रिटिकल केअर कचा आपण जे श्वासोश्वास नीट छे जे ब्लड प्रेशर नीट छे म्हणजे शॉकेमचं पेशंट किंवा पासून ऑक्सिजन कमी हेगोचं जे नळी घालून श्वासोश्वास देरचं किंवा BP खूप कमीचं जे असे जे पेशंटचं किंवा ब्लड लॉस खूप होचं हायपोटेन्शन यांचं जे क्रिटिकल पेशंटचं नाही वो क्रिटिकल पेशंट मॅनेज करेन अनेस्थेटिस परफेक्ट कारण इंटेन्सिव्हिस्ट जास्त म्हणजे नॉलेज म्हणजे मेडिसिन वाळे वगैरे बी रचच पण व्हेंटिलेटरी मॅनेजमेंट किंवा ऑक्सिजन मॅनेजमेंट कारण पच हमार ब्रांच आणि ॲज अ HOD कारण वो मापर जास्त जबाबदारी घेती आणि इंचार्ज करण हम ICU सांभाळ मिळायचा म्हणजे मॉडरेट पेशंट दुसरे सांभाळ सकच पण क्रिटिकल पेशंट सांभाळे पुरता
एनास्टेटिस्ट लागचं, मेडिसिन लागचं, फिजिशियन बरं. लागत, जेमुळे अबेपर्यंत हम ड्यूटी कर रहे जा, हाँ, म्हणजे हमार रेसिडेंट तो कर रहेच, हाँ. पण हम एज अ प्रोफेसर एचओडी करन पण हमार ड्यूटी रच आणि वो हम पार पाड रहेचा. म्हणजे सिच्युएशन फारच बेकार आहे ती. पेशंट आते ते म्हणजे लेट स्टेज में आते ते 4-5 दिनेर बाद जना दम लागे लग जाओ, जना भरती होते ते बरोबर. आणि कतराही ऑक्सिजन तिने तरी वो काही रिकवर होते ते कोणी, हाँ. ज्यामुळे आयसीयू मॅनेजमेंट, ज्यामुळे मॉर्टॅलिटी रेट, जे डेथ रेट भरपूर येतो. हाँ. पण तरी अत्र सिच्युएशन आणि वो अत्री भीती येते जना पेशंट आहे की करोना कंटेज म्हणजे एकमेकांना लागच नाही, बरोबर. ज्यामुळे वो सारी पीपी घालन 6-6 तास ड्यूटी करणं, 8-8 तास ड्यूटी करणं आणि वो मग पीपी घालेर बाद आपण काही खायरची पेरची बाथरूमीन जायरची, म्हणजे फॅन वगैरे रेनी किंवा काय असो घाम आवचं, काही पोरपुऱ्या फेंट पडते ते, बरोबर. म्हणजे असं क्रिटिकल सिचुएशन है ती. पण ये सारी क्रिटिकल सिचुएशन है हमारे रेसिडेंट डॉक्टर आणि हमारी सारी फॅकल्टी वो सारी मोठं योगदान केलेचं असं म्हणून वाटायचं. आणि अॅनेस्थेशिया डिपार्टमेंट मग लीडेमचं अभिमान येते केस ज्यामुळे म्हणू एक अभिमानचं की हमार म्हणजे कॉन्ट्रीब्युशन रेहो की कोविड क्रिटिकल पेशंट ट्रीट करेन. फक्त डॉक्टर हीच आपण सांभाळायचा, पण उमे बी भूल तज्ञ जे मॅडम आज एचओडी करान पुरा सांभाळी कोविडमध्ये, तो खरोच मॅडम सेवालाल महाराज नेहमीच तमने आरोग्य दे आणि आपण बाकी रे जे समाजचं उनून आरोग्य तम नेहमीच सतर्क. आणि मॅडम अब बी तिसरी लाट आरीच तो मन वाटत की तिसरी लाटे में अब लोग काही प्रिकॉशन लेणं. तिसरी लाटचं नाही, अभी डेल्टा वेरियंट येतो, सेकंड लाटेम डेल्टा आणि वो जास्त डेंजरस येतो. अब तिसरी लाटचं ओमिक्रॉन वेरियंट म्हणजे अब जास्त संसर्गजन्याचं, म्हणजे डेल्टापेक्षाही, म्हणजे वो 2.5 दने डुप्लिकेट व्हायचं. जर आज 4 पेशंट हे तो लागलीच 2 दने 8 म्हणजे अब काही दने આપણે ભારતમાં मॅक्झिमम पेशंट रेवाळेच ओमिक्रॉन आहे. पण थोडा सतर्क रहो, वो अत्रा हानिकारक चीज जसो डेल्टा है तो डेल्टा में कसो एकदम फटाफट लोग जाच रहते, म्हणजे डेथ रेट फार येतो. एमाई घसा दुखणं, थोडा ताप आणो, थोडा वीकनेस राहणं, असो साईन सिम्पटम्स रच, ब्रेथलेसने म्हणजे दम लागणं आतापर्यंत जायनी. तरी पण जे म्हातारे लोकचं किंवा जे इतर व्याधीचं म्हणून जास्त काळजी लेर गरजेचं. आणि सारी म्हणजे कॉमन प्रिकॉशन्स म्हणजे मास्क कंपल्सरी रेन हेणो, तमार हँड वॉश कंटिन्युअस रेन हेणो आणि डिस्टन्सिंग रेन हेणो, म्हणजे तम क्राऊड टाळो, कमीत कमी लोक तम संपर्के मावर आणि व्यवस्थित आहार रेणो, म्हणजे जेथी आपली इम्युनिटी बढे, असो आपण प्रिकॉशन लेन हेणो आणि गर्दी टाळेन हेणो, मास्क लगायन हेणो. मॅडम तम नेहमीच अत्रा मोठे पोस्टे पर छो आणि डॉक्टर क्षेत्र और मी तम वेळ काढन समाज कार्य बी करो छो, कारण की प्रत्येकपणा मग सांभाळ मेली चूस होता. तो मॅडम तम तमार कार्याबद्दल को सामाजिक समाजकार्य थोडाफार करूच अनिता. कारण कसोच मार बाबा आमदार येतो, नानकेपणे ती घरेमाई वातावरणचं अमार आणि बाबा बी फार शून्य माहिती, म्हणजे जे नीट कपडा छे, पगेम चप्पल छे, असो खेडापरे रो वो पण कष्टे ती लॉयर म्हणजे आंग टीचर येतो, पच और बाद LLB कीधो, पच वकील हो, पच और बाद आमदार हो, म्हणजे वोर संघर्ष हम देख में लेचा. आणि वोन साथ देवाळे मार आई जे टीचर येते और भी संघर्ष दोईर संघर्ष वो वसतिगृह चलाणो, म्हणजे फंड मळो की न मळो तरी वसतिगृह चलाणो, आश्रम शाळा मान्यता मिळाणो. तो ही सारी हमा पर हम 4 बहनचा आणि 1 भाईचं, चारी एकदम वेल एज्युकेटेडचं, ॲडव्होकेटचं, म्हणजे MBA करमिलेचं किंवा भाई मारे डॉक्टरचं. तो ही नानकेपणी ती जरा हम देखते आरेचा की आई बाबा काही करायचं समाजीपुरता, आणि बाबान बी फार वाटतो तो की आपण समाज शिक्षित वेनेणो, आणि वोच हमार सारी गुण आव घ्यायचा हमार भाई बहने.
तो हम ट्रस्ट भी बावर नावे ती काढायचा आणि वो माध्यम आहे ती जसो वेळ मज असो कार्य करूचो की उद्देश असोच छ की आपणो समाज अब तू थोडा लोकूर इंटरव्ह्यू लेरीच वत्रा म्हणजे दकारेच की आचे शिक्षित पण वो फार म्हणजे 40-50% घ्या हा नाही अजी 50% 60% अजी बी मागासलेलाच आवडेचं आणि खेडापर रेवाळोचं म्हणजे कष्टकरीच आपणो समाज बुद्धिमान बीच जर तमने तम उंदून लाईन देना केनी आपणच उदाहरण देनी म्हणजे आपण लाईन लागी कारण आपण आंग चले गे उंदून बी वशी कोई मार्गदर्शन मळगो किंवा पाठिंबा केरी रेवो तो वो बी नक्कीच आंग जा सकत म्हणजे माते ती तल्लकच आपण कष्ट करेल उंदूर तयारीच तो फक्त उंदून मार्गदर्शन येणं आणि थोडीशी मदत येणं हा नाही तो वो भाने तीच कनाई कनाई मग जरा वेळ मिळच मग खेडापर नक्की जाऊचो मग आवडच खेडापर जाय खेडापर मग लायब्ररी कितीचो म्हणजे मार संकल्पच की प्रत्येक खेडा एक तरी लायब्ररी की पोरपोऱ्या हिंडण्यापेक्षा वो जे लायब्ररी माया थोडाशे पुस्तक वाच ज्ञान मळाणू ही सारी ती महत्वाची गोष्ट जर तमने आंग जाहीर जीवने यशस्वी जीवने समाधानी व्य तो तमने ज्ञानेर आवश्यकता फारच आणि ओर महत्व आपण कळगोच आणि आपण ही महत्व दुसरेन पटान देण हेणो आणि येर म्हणजे काही कच आंग देण ही वारसा जेच आपण जे मळोच हो आपण ज्ञानेर वारसा इतर सारी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणं असं मार फार इच्छाच आणि वरपुरता मार नक्कीच प्रयत्न रे मन सपोर्टचं मार मिस्टर आहे मार सपोर्टचं मार भाई बहिणी सासू सासरे ही सारी सपोर्टचं कारण मात्र येते करच नाही म्हणजे वन कोई आडाय नाही असं की ही मत कर यत मत जा वत मत जा आणि मग बी मानती कोणी उभी एकच म्हणजे तो मग करते रेवाळी म्हणजे जोपर्यंत जसो मन शक्यच मग करते रेवाळी तो मॅडम आबचके की ओ वेळे माहिती वेळ काढून समाज कार्य करच तो उनूर इच्छाचं की प्रत्येक तांडेमाई एक लायब्ररी रेणू कारण की एज्युकेशन ही प्रत्येकेन चावच कारण की तम 4 पुस्तक जर वाचे तो તમારી તલ્લક બુદ્ધિ હજ સમાજમાં કાંઈ ચાલ રોજ કાંઈ આચો છો કાંઈ વાઈટ छ એ તમને સમજે ના આવસ તો મને વાટસ की मॅडम તમાર પ્રેરણાને લે પ્રत्येक તાંડેમાં નક્कीच લાયબ્રરી હેણું એ मॅडम केली तारबी मन सपोर्ट येणं वर पुरता सारी वडी आणि अनिता आणि योगेश ही जे चलारेचं उपक्रम बंजारा वर्ल्ड चॅनेल तो मग उंदूर फार धन्यवाद म्हणजे कौतुक बी करूचो आणि धन्यवाद देऊ इच्छिते की वो आपणेच आपणे लोक जे आचे उच्च शिक्षित बिझनेस एम सक्सेस कलाम सक्सेस येंदूर सारी ओळख वो इतर समाजान देरेच जेरमुळे दुसरे नक्कीच एनकरेजमेंट म्हणजे चालना मिळेल किंवा काहीतरी उंदुंबी करेर इच्छा निर्माण ही नक्कीच मला आशाच आणि धन्यवाद अनिता आणि फार फार कौतुक त्यात बंजारा वर्ल्ड चॅनल हमार संस्कृती हमारो अभिमान जे प्रमाणे आपण संस्कृतीनो आपला अभिमान छ ओच प्रमाणे आज डॉक्टर मॅडम आपणे माहिती दिनी आणि लोकून शिकेसारू प्रोत्साहन दिनी आणि हानूच वो अंग काम करणू कारण बंजारा वर्ल्ड चॅनल एवढी ती आपण एक सेवालाल महाराजेरो फोटो म्हणून भेट करायचा धन्यवाद अनिता जय सेवालाल.